सुनेत्रा पवार यांच्याकडे बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच जिल्हा नियोजन समितीची एक बैठक घेतली। अजित पवारांच्या निधनानंतर पार पडलेली ही पहिलीच बैठक होती। सुनेत्रा पवारांनी जिल्हा नियोजन बैठकीला संबोधित केलं ऑनलाईन पद्धतीनं। अजितदादांच्या स्वप्नातला जिल्हा घडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं आश्वासन यावेळी सुनेत्रा पवारांनी दिलं। तसंच बीड जिल्ह्याचं विकासाचं अधुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपापसातले मनभेद बाजूला ठेवून वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहूया अशी भावनिक साथ धनंजय मुंडेंनी घातली आहे। आपण सगळेजण आदरणीय उपमुख्यमंत्री जिल्ह्याच्या पालकमंत्री वहिनी साहेबांच्या पाठीमागे तर खंबीरपणानं आहोतच, तर दादांनी सुद्धा या बीड जिल्ह्याच्या प्रति जे स्वप्न पाहिलं, आपण सगळेजण एकत्रित आपल्यातले मनभेद आपल्यातले सगळं काही बाजूला ठेवून आपण सर्वजण दादांचं स्वप्न पूर्ण करूया, हीच खऱ्या अर्थानं दादांना आदरांजली होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।